हडपसर पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई। पुणे पोलिसांच्या सायबर सेल आणि स्थानिक पथकाने हडपसरमधील ॲमनोरा मॉल आणि फुरसुंगी परिसरातील कॉल सेंटरवर धडक कारवाई करून ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेले हायटेक फसवणूक रॅकेट उद्ध्वस्त केले। या कारवाईत कोट्यवधी रुपयांची फसवणूक उघडकीस आली असून थेट मुंबई कनेक्शन समोर आले आहे। कारवाईची ठळक वैशिष्ट्ये, फसवणुकीची पद्धत। आरोपी नागरिकांना ऑनलाईन गेम खेळून पैसा कमवण्याचे आमिष दाखवत असत। सुरुवातीला काही पैसे देऊन विश्वास संपादन केला जायचा आणि नंतर मोठी रक्कम उकळली जायची। भयानक वास्तव, या रॅकेटमध्ये तब्बल 120 तरुण तरुणी कार्यरत होते। मुख्य आरोपीने स्वतःच्याच कर्मचाऱ्यांच्या पॅन आणि आधार कार्डाचा गैरवापर करून शेकडो बनावट सिम कार्ड आणि बँक खाती उघडली होती। अटकेतील आरोपी या प्रकरणात संतोष दत्ता वेंजनेकर आणि विनायक उर्फ दीपक मनोहर इके या दोघांना अटक करण्यात आली आहे। यातील मुख्य सूत्रधार दुबईत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। जप्त मुद्देमाल, तब्बल 12 तासांपेक्षा जास्त चाललेल्या या कारवाईत पोलिसांनी 18.5 लाख रुपये रोख, 120हून अधिक संगणक, हार्ड डिस्क, सोन्या चांदीचे दागिने, बनावट शिक्के, सिम कार्ड, सेटअप आणि एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। पुणे पोलिसांच्या झोन 6 आणि सायबर गुन्हे शाखेच्या 200हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त मोहीम राबवली। सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ। नुकतीच आपण हडपसर फुरसुंगी येथे एका मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर वरती छापा टाकलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगले फाइंडिंग्स आहेत। त्याचा काल रात्री गुन्हा देखील दाखल झालेला आहे। सो या अनुषंगाने आपल्याला एकूण 3 ठिकाणी 120 लोकांकरवी असा गैरप्रकार सुरू होता आणि एक कॉल सेंटर चालवलं जात होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून म्हणजे बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईट बनवण्यात आलेल्या होत्या। या कॉल सेंटरवरून वेगवेगळ्या नागरिकांना फोन जात होते आणि त्या फोन कॉल्सवरती त्यांना पैसे जिंकण्याचा आमिष दाखवून त्या लोकांकडून पैसे उकळले जात होते। ॲपेक्स अचिव्हर्स, JKL इंडिया सोल्युशन्स अशा नावानं हे कॉल सेंटर सुरू होते, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही असे फेक कॉल सेंटर चाललेत याची कुठली कल्पना येऊ नये आणि काही मायनर मुलं आणि साधारणतः 20 ते 25 वयोगटातल्या मुलांच्या माध्यमातून हे सगळं कॉल सेंटर चालवण्यात आलेलं होतं। ही जी कारवाई, छापा कारवाई जी आहे याच्यामध्ये 120 संगणक, अनेक हार्ड डिस्क, मोबाईल फोन्स, कागदपत्र आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत एकूण 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आणखी कुणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्या संदर्भाने देखील चौकशी सुरू आहे। आतापर्यंत या 2 आरोपितांच्याकडून एकूण 18-18.5 लाख रुपयांपर्यंत कॅश रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने जवळपास 690 ग्रॅम गोल्ड जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे। सो याच्या बाबतीमध्ये मुंडवा सिनियर PI स्मिता वासनिक यांच्याकडे ही माहिती प्राप्त होती की असं काहीतरी गैरप्रकार या भागामध्ये सुरू आहे आणि जवळपास 15 दिवस त्याच्या इंटेलिजन्सवरती त्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवशी तिथे हे जे 120 जण तिथून कॉल सेंटरमध्ये काम करत होते, यातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी 200 ते 250 लोकांसोबत संपर्कात होती आणि त्यांना या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांना हे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा लाटला जात होता आणि जी मुलं कॉल करता आहेत त्यांना अगदी नीड टू नो बेसिसवरती माहिती, हे जे खरे चालक आहेत ते फक्त त्यांना ठराविकच माहिती या मुलांना पुरवत होते। त्यामुळे साक्षीदार म्हणून या सगळ्या मुलांचे स्टेटमेंट्स घेण्याचं काम पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। ही जी संपूर्ण कारवाई आहे ही नव्यानेच झोन 6ला जॉईन झालेले DCP जीवन बेनीवाल, जे आत्ता प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्या सोबत उपस्थित आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये करण्यात आलेली आहे। सिनियर PI मुंडवा स्मिता वासनिक, सिनियर PI गिरीशा निंबाळकर, सिनियर PI अमोल मोरे, ACP तिथल्या अनुराधा उदमाले, सिनियर PI बाबासाहेब निकम, सायबरच्या सिनियर PI स्वप्नाली शिंदे
आणि FSLच्या देशमुख मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम अशी खूप, आणि त्याच पद्धतीने आमचे सगळे अंमलदार अशी 100च्या आसपास मॅनपॉवर गेले 2 दिवस यावरती काम करत आहे. याचा पंचनामा देखील अनेक तासांचा होता, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सिस्टीम्स, हार्ड डिस्क तिथं जप्त करण्यात आलेला आहे. आणि अतिशय चांगली कारवाई झोन 6ने केलेली आहे. आणि या माध्यमातून भविष्य काळामध्ये लाखो लोकांची फसवणूक याद्वारे झाली असती, किंवा अनेक लोकांचे पैसे उकळले गेले असते. अनेक लोकांना ऑनलाईन गेमिंगचा अतिशय रिस्की असलेला छंद किंवा व्यसन लागू शकलं असतं. परंतु या कारवाईमुळे हे सगळं आपल्याला थांबवता आलेलं आहे. अतिशय वेल थॉट आणि वेल प्लॅन्ड कारवाई झोन 6 DCP आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं इथं केलेली आहे. आणि त्यातले काही अधिकारी इथे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित आहेत.